वीज वितरणाचं खासगीकरण होणार का? सध्या हा चर्चेचा मोठा प्रश्न आहे। इलेक्ट्रिसिटी कायदा दुरुस्ती विधेयकामध्ये खासगीकरणाला चालना मिळते आणि वीज कंपन्या 6.9 लाख कोटी रुपयांच्या तोट्यामध्ये आहेत। खासगीकरणासाठी केंद्राचे राज्यांना 3 पर्याय आहेत। तर देशातल्या वीज कंपन्या सध्या जवळपास 6.9 लाख कोटी रुपयांच्या या तोट्यामध्ये अडकलेल्या आहेत। केंद्र सरकारने त्यांच्यासाठी खासगीकरणाचे दरवाजे उघडे केलेत आणि प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या दुरुस्तीच्या मसुद्यामध्ये सरकारने याबाबत स्पष्ट संकेत दिले असल्याचं कामगार संघटनांचा दावा आहे। वीज कंपन्यांना खासगीकरणासाठी 3 पैकी एक पर्याय निवडण्यास सांगितले जाणार आहेत। ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे महासचिव मोहन शर्मा यांनी असा दावा केलाय की ऊर्जा मंत्रालयाने देशातल्या 44 सार्वजनिक वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात 7 राज्य उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने वीज वितरणासाठी 3 पर्याय सुचवलेले आहेत। एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे महावितरणसाठी नेमके कुठले हे पर्याय आहेत ते। राज्य सरकारने वितरण कंपनीतला 51% हिस्सा हा खासगी कंपन्यांना विकावा। केंद्र सरकारचे पर्याय त्यामधला हा एक पर्याय पीपीपी म्हणजे कंपनी सार्वजनिक खासगी भागीदारी या तत्वावर चालवावी। 26% हिस्सा हा खासगी क्षेत्रास विकून व्यवस्थापन खासगी कंपनीकडे सोपवावं। ज्या राज्यांना खासगीकरण करायचं नाही त्यांच्यासाठी पर्याय आहे सेबी शेअर बाजारामध्ये नोंदणी करून पब्लिक लिस्टेड कंपनी बनवावी असा केंद्र सरकारचा आणखी एक पर्याय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। निलेश, अत्यंत गंभीर हा खरं तर प्रश्न आहे। कामगारांचा विरोध आहे, मात्र सरकारची मानसिकता वेगळीच दिसते। खासगीकरण इलेक्ट्रिसिटीचं होणार काय, नेमकं या संदर्भात काय तपशील आहेत? खरं तर नोव्हेंबर महिन्यातल्या 4 आणि 5 तारखेला केंद्रामध्ये एक महत्त्वाची मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये खाजगीकरणाबाबतचा विषय आहे त्याची चर्चा होणार आहे। 44 ज्या कंपन्या आहेत देशातल्या त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि त्याचा मसुदासुद्धा तयार करण्यात आल्याचा जो दावा आहे तो कामगार संघटनेने केलेला आहे। त्यामुळे नोव्हेंबरमध्ये जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगमध्येच ठरेल की देशामध्ये जी वीज वितरण कंपनी आहे तिचं खाजगीकरण करायचं का, कारण ते याला विरोधसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सरकारने केंद्र सरकारने 3 पर्याय दिलेले आहेत आणि त्यात 3 पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा ही अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये देशातील जे वीज वितरण कंपनी आहे त्याचं खाजगीकरण होतंय का हा सवाल उपस्थित होतोय, मात्र त्याला विरोध होणार आहे हे आता आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर त्या संदर्भात अजून एक मीटिंग जी आहे ती मुंबईमध्ये पण होणार आहे। खरं तर केंद्र सरकारने 7 राज्यांकडून एक प्रस्ताव मागवलेला आहे खाजगीकरणाचा आणि त्या अनुषंगाने ते निर्णय घेणार आहेत आणि त्याची मीटिंग जी आहे ते नोव्हेंबरच्या 4 आणि 5 तारखेला होण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्यामध्ये जर बघितलं तर देशामध्ये 6.9 कोटीचा जो तोटा आहे तो वीज वितरण कंपनीला सहन करावा लागतोय। त्यामुळे आता केंद्र सरकार जे आहे ते कदाचित खाजगीकरणाच्या निर्णयाकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तसा मसुदा सुद्धा तयार झाल्याचा आता दावा सुद्धा केला जातोय। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की आता केंद्र सरकार नेमकं काय निर्णय घेतंय आणि जे 7 राज्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ नेमकं काय भूमिका घेतंय हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मात्र वीज कंपन्यांनी जो आता तोटा सहन करावा लागत आहे तो भरून काढण्यासाठी खाजगीकरणाचा घाट घातला आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे आता पाहावं लागेल की 4 आणि 5 तारखेला नेमकी काय बैठक होती, त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय, त्यानंतरच देशामध्ये जो खाजगीकरणाचा जो मुद्दा आहे ते स्पष्ट होईल। अनुपम, ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।